नमस्कार मैत्रिणींनो, चला दोन आपले गोड पदार्थ झालेले आहे। आज आपला पदार्थ आहे मिसळ। तर आज त्याला लागणारं साहित्य असं आहे: कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मिसळ मसाला, लाल तिखट, हळद, धणेपूड, हिंग, गूळ, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मटकी। मटकी आपण उकडून घेतली आहे। उकडताना फक्त त्याच्यात हळद घातली आहे, बाकी काहीच नाही। चला सुरुवात करूया रेसिपीला। चला आपण तवा ठेवलाय वाटण्यासाठी। आता आपण त्याच्यात थोडं तेल घालूया। तेल घालून आपण त्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि सगळं आधी व्यवस्थित लाल भाजून घ्यायचा आहे। कांदा असा पूर्ण लाल झाला पाहिजे आणि आपल्याला वाटण हे थोडंसं असल्यामुळे एकच कांदा घेतलाय एवढ्या मटकीसाठी, कारण आपल्याला पातळ अशी मिसळ करायची आहे। त्यामुळे कांदा एक आणि छोटे टोमॅटो असल्यामुळे दोन, मोठा असेल तर एकच घेऊ शकता। आता हा कांदा असा लालसर झालाय। आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊ। आता त्याच तव्यावर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो पण आपल्याला लालसर करून घ्यायचे, एकदम मऊसर। आता टोमॅटो असा लाल मऊसर झालेला आहे। त्याच्यामध्ये परत आपण हा कांदा घालूया। पुन्हा एकजीव करून सगळं मिश्रण एकत्र करूया। तर हे वाटण जे आपण केलं ह्याच्यामध्ये फक्त टोमॅटो आणि कांदा आहे, पण हे जेव्हा मिक्सरमध्ये काढू ते असं गरमच्या गरमच वाटायचं आहे। याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, एकत्र एकजीव एकदम बारीक लिंद हे असंच करायचं आहे। म्हणून ते गरम गरम वाटायचं आणि गरम वाटल्यामुळे ते लगेच बारीक होईल। ही आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली, टोमॅटो आणि कांदा। चला आता पातेलं तापलंय। आपल्याला मिसळ करायची असल्यामुळे आपल्याला थोडं तेल जास्त लागेल। मी 3 पळी तेल टाकते। आपली 1.5 वाटी मटकी आहे, माझ्या अंदाजे मी 3 पळी तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे कढीपत्ता, अगदी थोडं टाकला मी। हिंग घालते थोडं, आलं लसूण पेस्ट टाकते। ही गरगर वाटलेली आहे, ती जाडसर मिक्सरला नाही काढलेली। हलवून घेऊया। आता यावर आपल्याला हे वाटलेलं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। ही आपण एकत्र मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेली आहे। ही खूप हलवून घ्यायची व्यवस्थित, तेल सुटेपर्यंत अगदी। आता मोठा गॅस करायचा आणि छान अशी हलवून घ्यायची। आता आपण हे टोमॅटो आणि कांदा थोडा लवकर नरम पडेल ना, म्हणून आपण मीठ घालूया। आता थोडं घालूया, लागल्यास आपल्याला परत घालता येईल। बघा आता आपलं तेल सुटत चाललंय। जोपर्यंत तेल सुटते तोपर्यंत हलवत राहायचं आपल्याला। आता आपलं तेल छान सुटलंय, कारण आपल्याला त्याला तरी आणायची ना। आता काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे। आपला हा लाल तिखट आहे, घरचा मसाला। मी याच्यामध्ये 1 वाटी आहे ना मटकी, तर मी 2 चमचे घालते। जसं तुम्हाला तिखट हवं तसं, असं काही नाही की मी 2 घातले म्हणून तुम्ही घाला। आणि खूप छान असं हलवून घ्या, तेव्हा त्याला तवंग चांगली येईल। अगदी तेल सुटेपर्यंत त्याला हलवायचं आहे आणि आपल्याला त्याचा मसाल्याचा वासही मोडला पाहिजे ना। आता आपण अगदी थोडी हळद घालूया। मगाशी आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंच मीठ घालते मी, नंतर आपल्याला लागलं तर आपण घालूया। 1 चमचा धणा पावडर घालते। धणा पावडर अगदी 1-1.5 घातली तरी चालणार आहे। आपण हलवून घेऊया याला पूर्ण। आता छान हा मसाला आपला तयार झालाय। आता आपली ही उकडलेली मटकी, याच्यात फक्त आपण हळदच घातलेलं आहे, मीठ घातलेलं नाहीये। हळद घालून उकडलेली मटकी आहे, आपण ती याच्यामध्ये घालूया।
आता तिलाही छान परतून घ्यायचे. बघा फक्त परतण्यावरच आहे सगळं. परतून घ्या, अगदी जाणून जाण्याला मसाला लागला पाहिजे. गॅस आपण थोडं वाढवूया आणि छान तिला परतून घेऊया. आता बघा आपण टोमॅटो टाकल्यामुळे अगदी थोडासा मी गुळाचा खडा टाकते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं नको तसं टाका, पण आम्ही टाकतो. तुम्ही थोडासा गुळ घाला माझ्या मते, कारण त्याला चांगली टेस्ट येईल. आणि टोमॅटोचा जो वास आहे, जो आंबटपणा आहे, तो थोडा कमी होईल. त्याच्यामुळे थोडंसं गुळ हे टाका. ठीक आहे. आता इतकी सुंदर झाली आहे ना, की आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. चला, पाणी तुम्हाला जितकी पातळ हवी आहे तितकी करा. पाण्याचा काही अंदाज नाही आहे, कशी हवी तुम्हाला तशी करा. चला, आता मस्त उकळी येते आपल्याला, मसाल्याचा वासही उडतोय. आता आपण 1 चमचा त्याच्यामध्ये मिसळ मसाला घालणार आहोत आणि तो उकळी आल्यावरच टाकायचा आहे. वरून आपल्याला आता त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे. आणि छान उकळून द्या. अजून मसाल्याचा त्याही वास मोडू द्या. आपली मिसळ तयार आहे. आता बघा कशी सुंदर अशी मिसळ झाली आपली. आली आहे ना तवंग, म्हणून तिला खूप घाटून घ्यायची. आता बघा किती पातळ हवं आहे ते आपल्यावर. बघा बरोबर झाली, अगदी छान झाली आहे. आपले त्याच्यामध्ये फरसाण मस्त भिजून जाईल आणि आपली मटकीसुद्धा छान झाली आहे. बघा बरं, आहे ना. आता आपण प्लेटमध्ये फरसाण घेतलेला आहे, कांदा लिंबू घेतला आहे, एका प्लेटमध्ये पाव ठेवला आहे. त्यात आपण मिसळ काढून घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.